भारताच्या इतिहासात सर्वात महागडे घर कोणाचे आहे माहिती आहे का? त्या घराची किंमत तब्बल 1100 कोटी रुपये. ते आहे आपल्या स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान म्हणजेच पंडित जवाहरलाल नेहरू यांचे मोतीलाल नेहरू मार्गावरील निवासस्थान. आता या घराची किंमत एवढी काय तर हे घर तब्बल 3.7 एकर क्षेत्रफळावर पसरलेलं आहे. आणि एवढंच नाही तर त्याला ऐतिहासिक महत्त्व देखील आहे. म्हणून या घराची किंमत आधी 1400 कोटी रुपये ठरवली होती. मात्र एका उद्योगपतींनी त्यात रस दाखवला आणि समझौता करून या घराची किंमत 1100 कोटीवर आणली. सध्या या घराचे मालक राजस्थान मधल्या एका राजघराण्याशी संबंधित आहेत आणि आता हे घर खरंच विकलं जाणार आहे. हे घर ज्या जागेत आहे तेथे तब्बल 3000 बंगले आहेत. मात्र त्यातले फक्त 600 बंगले हे खासगी मालकीचे आहेत. त्यामुळे अशा जागा ज्यावेळी विक्रीला येतात त्यावेळेस त्यांची किंमत अब्जामध्ये देखील जाते. हा बंगला 1912 ते 30 मध्ये ब्रिटिश शिल्पकार एडविन ल्युटन्स यांनी बनवला. या बंगल्यामध्ये अनेक मोठमोठ्या अधिकाऱ्यांच्या बैठका होत होत्या. त्यामुळे या बंगल्याचं मार्केटमध्ये फार महत्त्व आहे आणि ही मालमत्ता भारतातील सगळ्यात महाग विक्री झालेल्या घरांपैकी एक आहे असा ती इतिहास नोंदवणार आहे. तुम्हाला काय वाटतं? कमेंट करून नक्की कळवा.